पैशाचं कोण म्हणलं तुम्हाला? द्या न तुम्ही पुढच्या मंगळवारी द्या ना पैसे. आता मागच्या मंगळवारचे तुम्ही आता दिले तर मी म्हणलं काही तुम्हाला? हा मग मी ओळखतो ना कोणाला द्या लागते कोणाला नाही द्या लागत. हा आम्हाला समजते ना काय, आम्ही तर चेहरा पाहून ओळखतो कोणतं गिऱ्हाईक कसं आहे तर. घ्या तुम्ही, मस्त बेडशीट आहे ते, डबल बेड असो सिंगल बेड असो, हा क्वालिटी एक नंबर आहे. लुधियानाहून आणले आणि ते काय सोपे आहे का ते? घ्या तुम्ही, एकच नग राहिला मग बेड राहिलंच नाही बुवा. आता काम आहे ना त्याचं. काय घेऊ नको म्हणलं, लय भाव लावते ते तुम्ही. मागच्या वेळेस हे लावलं का तुम्ही, ते ब्लँकेट लय महाग लावलं तुम्ही. माझ्या भाऊ म्हणे 600 रुपयाच भेटत होतं म्हणते, 800 रुपयाला दिलं तुम्ही ते. माझ्यापेक्षा तर बाबा पोरगीच लय हुशार आहे नाही का? हो ना तर का नाही तसं नाही बाई, ते कसं मालावर असते ना, ते ब्रँडेड माल क्वालिटीचा असं आहे न ते. लोकल नाही ना, हे लोकल नाही ना. लुधियानाचा माल आहे ना हे. इंका तिकून आल्याच्यानं माझ्या गया बसला. तिकडचं पाणी वातावरण, मग काय आता तुम्हाला खोटं वाटते? अशी परिस्थिती आहे, काही उरत नाही याच्यात. तसे सांगते सगळी इच्छा आहे तिचा लुधियानाचा आहे. कुठचा आहे आम्हाला सगळं माहिती आहे म्हणलं. 300 रुपयाला पुरते बाई. याच्यावर देऊ नको म्हणलं, लय माग सांगते बुवा. 300ची नाही, आपल्याला पैसे नाही बाई. थांब हे पहा म्हणलं दादा, आमच्याकडे कसं पैसे नाही आहे. पैसे आता 1 तारखेला आमच्या पोराचा पगार झाला की मग भले आम्ही नगदीत घेऊ. कुठं बसता बाबा? तेच तर तुम्ही मागच्या वेळेचे पैसे राहिलेले ठेवले. नाही तर कोण ठेवते आमच्या गरीबाकडे पैसे? समजते ना आम्हाला काळजीचं. रातभर झोपा येत नाही ज्याले असे पैशाची काळजी असते ना. बा घरी खात नाहीत ते, पण म्हणते बाबा याची द्या लागते त्याची द्या लागते. काळजीची माणसं असते काही काही बाया. काही काही बाया तर मग माहीतच आहे तुम्हाला, पुढच्या हप्ती करता करता आम्ही लंबे होतो. तरी काय तर हे बा, तुम्ही काळजी करू नका, घेऊन टाका ते. जाऊ दे, 600 फायनल. राहू द्या आता, कसं आहे जाऊ द्या. पैसे असले घ्या माणसानं, काय कर्ज करावं. त्या दिवशी योगा आता लय थंडी होती, तुम्ही म्हणे घ्या उधार, मग घेतलं आम्ही ते. असो, आता काय पोरगी कोणत्या वर्गात आहे? काय BA आहे वाटते बाई, नाही काय शिक्षण काय चालू आहे बाईचं? त्याची बियन कायचं काय, 8 वर्ग पास आहे. मग शिकलीच नाही ना पोरगी, हुशार होती बरं. पण काय आमची परिस्थिती नाही. बाप तिचा 10 रुपये आता सुटली म्हणा. पण मग भाऊ तिचा ती तसा दोघे जुळे आहेत. ती असते तिकडे कामाले, आणि आता हिचं आपलं वावरा शिवरात मासंग मजुरी करते, आणि बस चालू आहे आपलं. अरे बाप, असंच हो का? मग काय आता लग्न गिग्नाची योग नाही आले का काही पोरीची समजा? काही पायनं सुरू केलं का नाही? म्हणलं आता सीझन सुरू आहे तर. आलता बाबा एक दुसरं पण या. तर आम्ही म्हणलं नाही बा, छोटू म्हणे आपल्याला काही म्हणे द्यायचं नाही. एक आलता दुसरा, आता ते होता दारुडा. आता सोयरी केली तर दारू पिऊन आला तर मग पुढे काय असेल त्याचं. होतं घरी, त्याच्या घरी चांगलं पण पद्धतशीर, पण ते बेवडा होता. काय करता मग, किती वेळ असलं त्याच्या घरी तर. नाही नाही, शौकीन वालेले नाही, काही खरं नाही त्याचा. आज न उद्या भुई सपाटच होती ते. बस बस हातमजुरीवर काम येते. त्यापेक्षा आपलं एखादा प्रामाणिक पोरगा पहा तुम्ही मस्त. आता आम्ही हा गरीब, आता गरीबाला कुठे सापडते पोरग, एखादं येते तर असंच येते. पाहू बाबा आता काय होते काय नाही, एखादा निरोप आला कोणाचा तर पाहू. राहतो भात जेवण खाल्लं का आपलं आलू पोंग्याचं. पाहा लागन विषय काढू नाही का? जमलं पोरगी गिरगी चांगली आहे लगायची नाही का? छत्री बी आहे आणि कामाची बी आहे. नाही म्हणलं, एक पोरग होतं आमच्या जवळ एक. चांगलं पोरग आहे ते, बिन शौकीन. सुपारीचा खांडही नाही खातले का? जर विषय म्हणसान तर काढतो मी त्याच्यापाशी. पण काय करते ते पोरग गिरग, काम धंदा काय म्हणलं त्याला? काय शेतीवाडी हे ते काय बाकी? शेतीवाडी काय आता तुमच्या इथं किती आहे? तुमच्या इथं किती आहे म्हणलं? आमच्या इथं काय बाबा, बस आमच्या इथं फक्त ते आमच्या घरचा रिक्षा चालवते, आणि पोरग तिथे हॉटेलवर कामाला जाते, आणि पोरगी आम्ही घरी राहतो. वावर फार काही नाही आमच्या इथं, भूमी आहे ना आम्ही. आलू पोंगा काय असेल म्हणा, भूतवाडीत नाही 4-5 एकर जमीन होती वाटते नाही का? ती बी पडीत पडेल दिसते मला. वसान गावले का जण बंगला आहे, वसान पडेल आहे. काय सांगावं म्हणा, पण जाऊ द्या आता जरासं चढून वळून सांगावं लागेल. पोरग करी पोराची तर 4-5 एकर जमीन आहे. 4-5 एकर जमीन आहे, बंगला आहे मोठा त्याचा. आणि बाकी गोष्टी समजा इथं हॉटेलमध्ये चांगल्या नोकरीवर आहे ते. 20,000 रुपये पगार आहे त्याला. आणि इथं खोली गिली करून मस्त टांगटंग मस्त आहे त्याचं काम. पण पोरग शौकीन नाही, काहीच नाही, बिलकुल असं म्हणजे निर्व्यसनी पोरग आहे. आणि तुमच्या लायकचं आहे. गरीब म्हणजे अनाथ आहे ते, त्याला मायबाप नाही, कोण नाही. बाकी माय ते आतोभाऊ आहे. तसं आहे ना, पोरग चांगला आहे म्हणा, पण त्याला आमच्यासारखीच पोरी केली पाहिजे ना बाबा. हे पाहा लागेल ना. ते काय म्हणते काय नाही, त्याच्या पसंत येते नाही. तेही पसंत येते का नाही काय सांगावं नाही का? यायली ती येते का नाही, त्यायली येते का नाही, मोठा घोरच झाला. ते पहा ना, आता झाला पसंत द्या, नाही राहिलं तर राहिलं. त्याचं काय असते विषय, तुमच्या पसंतीवर आहे बा ती. आणि त्याच्या तुम्ही दोघा मिळून ठरवा. मी फक्त मधातलं काम करतो बा, मी वार्ता पोहोचवतो तिकडे. मग आता कसं काय करावं? आता पोराला विचार लागल, त्याच्या बाबाला विचार लागल, कसं करा, दिवस घ्या का नाही, कसं करावं. दिवसाचं काय असते पहा ना, आता चहा पाण्याला आल्यासारखं आता आला बा, आला फिरत फिरत पाहुणा.
कायले बसलं आपलं स्वयंपाक कायले करायचा, चहा पाणी करायचं, रवाना करायचं. एवढं काय थोटांग आहे आपलं, कामं धंद्या रोज मजुरीला जावं लागतील, कुठं बसता. तुम्ही पहा, तुमचा विचार करून मला सांगा, माझा नंबर तर आहेच तुमच्यापाशी. बरं मग ते असं करा ना, त्याची जन्मतारीख विचारून घ्या, म्हणजे मग कसं पुढचा मार्ग आपल्याला सुचते. नाही तारीखच नाही बसली तर काय करा, त्या पोराचं नाव गाव काय आहे हे ते सगळं मग कसं सांगून द्या. काय नाव आहे म्हणाले का शाळेतलं नाही का? हो, आलू पुंगे म्हणतो आपण नाही का? आडनाव समजा ढेंबर नाके. बरं बरं, काहीतरी नाव विचारून घ्या लागेल शाळेतलं काय नाव आहे तर नाही का? आलू पुंगे म्हणलं तर नावावरच फेल व्हायचं काम. बरं बरं ठीक आहे. बरं मी काय करतो, त्याला जन्मतारीख आणि सगळंच विचारून घेतो. हो थांबा, तुम्ही फोन लावतो मी काय काय तर म्हणजे इथंच मग कसं फायनल होऊन जाते. मग पुढचा दिवस तुमच्या विचारानं द्या, नाही तर नका देऊ. चालते मग लावा तुम्ही फोन लावा आणि विचारून घ्या तारीख किती आहे म्हणा आणि काय कसं आहे. तर पोराचं नाव काय म्हणलं, पोराचं नाव? पोराचं नाव सुदामा. हो सुदामा ढेंबर नाके. अरे ढेंबर नाके, किती मोठं नाक आहे बापा. असं असं म्हणजे अडला ढेंबर नाके आहे का? हो 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 सुदामा. हो सुदामा ढेंबर नाके. हो चांगला आहे पोरग चांगला आहे. हो लावतो मी, त्याची जन्मतारीख विचारून घेतो. 1 मिनिट. बरं बरं लावा मग फोन त्याला, विचारा मग काय आहे. काय म्हणते लुटेरे म्हणा नाही का? हो ना, तर मग भोले कसं काय आठवण आली मग आता. हो पाहा लागेल काय म्हणते तर. बोला म्हणलं लुटेरे, हो कशी काय आठवण आली बुवा आता भाजी? आम्ही पोरगी आहे ना बाबा थांबणारी. हो हे बा मी काय म्हणलं ताई, मावशी तुम्ही काय करा, हे बेडशीट नेऊन ठेवा. मी आलोच ते बरोबर सविस्तर माहिती विचारून दिल्या. हो बोलतो मी इकडे पद्धतशीर. बरं बरं या ना, इथंच या ना, बास टाक तुम्ही, बसा तुम्ही, चाय मांडतो. बोला त्याशी मग. हो बास टाकतो, या इथे या. बरं 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 हो टाका, बास टाका तिथं अंगणात. हो मांडा चहा घे मांडा, तोपर्यंत बोलतो मी. हॅलो. काय रे म्हणलं, कुठं आहे म्हणलं, चहा पाणी सोय कुठं आहे पाहिजे म्हणलं बा, देशील गच्चू कोण आले. काय इकून राहिला तू, काय कुठं आहे तू सध्या? थांबणार आहे ज्या, तू यासाठीच करून राहिलो आणि तू आता काय मनात बोलून राहिला. मी काय म्हणते ऐक ना पहिले. तुझी जन्मतारीख किती आहे म्हणलं, जन्मतारीख किती आहे? बाई का? हो बाई आपली 12/12, हो 12/12/2000. असं असं 12/12/2000 नाही का, म्हणजे सरे 12च आहे तर. बरं 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 ठीक आहे, मी सांगतो तसं जरासं सांगतो, नंतर बोलतो मी तुला सांग. अरे हो पण आहे काय म्हणलं, विषय काय म्हणलं, काय कायचा विषय कायचा आहे? अरे लग्नासाठी होईना, पोरगी आहे इथं, त्याने विषय काढला. मी म्हणलो हाय बा आमचा पोरगा चांगला, का मुंजाच राहतं का काही होईन लग्न. आम्ही तर माया सोयरिकीच्या नावावर हे किती घरी जेवण करून राहिला, चहा करून राहिला, काय सांगा. आम्ही म्हणलं माया नाव सांगून ले का म्हणलं, किती घरी जेवण केले मी. नाही ना बाबा, आत्ता सहज विषय निघाला ना ते, तू कसं समजून घेऊन, तुले लग्न करणं नाही का? नसेल तर मी आत्ताच मोडमाळ करून टाकतो. 2/19 काय 90 सांगून देतो डायरेक्ट. जाय तिकडे. मी तसं काही खोटं काही सांगू नको ले का. मग काय तर आता तुझ्याशिवाय कोण पाहणार आहे माझ्यासाठी? तेवढं ले का मायाबीन कोणी ले का पाहणार नाही, काही नाही. पाय बा तो हिशोबावर पाय. तेच म्हणलं. हो पोरगी चांगली आहे, कामाधंद्याची आहे पोरगी. मी आता ब्लँकेट इकायला हिंडून राहिलो. हो तर कसं मागच्या मंगळवारी ते पैसे राहिले ते दिले, हिशोब चांगला आहे, व्यवहार चांगला आहे. बोलता बोलता विषय निघाला. तसं हो का? हो तसं आहेच म्हणा, तू जाक बात लावतो तू इकडे तिकडे. हो पाय मग बरोबर काय होते तर सांगतो मला. ना जमलं तर दिवसच घेतो मी. हो ते बी उद्याचाच. ठीक आहे मग. हो ठेव, फोन ठेव तू. बाकी म्हणलं पद्धतशीर आहे ना, शेतीवाडी ते वावर वगैरे बरोबर आहे ना? तिकडे त्या भूतवाडीतले. ते कायला सांगतं, ते काही धरणीत नाही. 4 एकर ते पडीत जमीन आहे. ते बंगला आहे आपला, वसार पडेल आहे, गावात कोणी राहत नाही त्या भूतवाडीतनी. ते काही सांगू नको, इकडे हॉटेलवर असते म्हणा, खरं खरं सांग काय आहे ते. बे, सांगायला काय जाती आहे ना, पण तुझ्या घरी बंगला नाही का? मग ती कुठे असो, भूतवाडीत असो काही असो, आहे ना. मग बंगला आहे, 4 एकर जमीन आहे, पडीत असे ना, आपल्याला काय करायला लागते, आहे ना. पण मग मी सांगतो बरोबर काय सांगायचं ते. तुला माहिती आहे का कशी सोयरी करावं लागते तर. सबन खरं सांगून देशील काय मुंजा राहशील ना. थांब तू मुकडन बस. हो म्हणलं फकाड्या नको मार म्हणलं, फालतू देशील का चढून ले का राहशील आपण. तोंडावर पाळायचे धंदे. ठीक आहे मग. पाय ते काय आहे तर सांगतो मला काय आहे तर. हो ठीक आहे, ठेव आता तू, मी बोलतो आता बरोबर. हो ठीक आहे, ठेव ठेव. बरं पहा मग आता काय होते तुमचा मिळता. आता 2000 आहे म्हणजे बुवा जन्मतारीख 12/12. हो आता काय समजा 24 एक वर्षाचं आहे पोरग. मग पहा तुम्हाला काय वाटते तर. पोरीच्या वयाच्या हिशोबात बसते नाही बसत.
वय की बरोबर आहे पोराचं. आमच्या पोरीचं बी कसं आहे 2003चा जन्म आहे. तर मग कसं 21 वर्षाची आहे, पोरग 24चा आहे, काही लय नाही वयस्कर. तर मग पाहा लागेल आता कसं आहे. आताच गेला आमचा छोटू गेला कामाले, आणि ते गेले रिक्षा घेऊन. तर संध्याकाळी आले की मी विषय काढतो आता. हा, मग विषय पोरग चांगला आहे, एक नंबर. हा, हुकू नको देऊ फालतूचं. कसं आहे, आला योग आता बोलण्यात. हो, मस्त मोठा बंगला आहे त्याच्या घरी, जमीन 4 एकर सुपर. हो, पोरग 20,000 रुपये नोकरीवर इथं भाड्यानं राहते. लय टकाटक काम आहे बिलकुल. हो, म्हणजे कसा म्हणजे नातेवाईक आहे म्हणून नाही सांगत मी, पण पोरग चांगला आहे. मला आता करतो ना मी, आता विचारतो संध्याकाळी आला पोरग की मग कसं त्याला सांगा लागेल नाही गोष्ट. हो, काय म्हणते काय नाही, मग मी तुम्हाला फोन करीन, नंबर आहेच. चालते ना, चालते. करा फोन, करा आज, करा उद्या, करा. काही असा विषय घाई नाही आहे. हो, त्याही पोरायला काही घाई नाही. हो, ठीक आहे. मग चला येतो मी आता, पाहतो अजून पुढे काय होते काय नाही. बोवणी तर झाली आपली. चांगलं आलं मग आता काय करावं यायचा घरी यायला जीवन यायला काय होत्या न्यायगिरी करून आलं पाहिजे. इथं लागलं कामी की लागलं. मला काही तसे हे दोघंही तसेच काय बाबर. काय ढंग आहे कायच्यात, मला काही तसा नाचारी तसे अलमती आणि गलमती. बरं चालले आपले इथं टाइमपास करायचा हिशोबाने येते ते. मग काय तर दुसरं काय. सर आपणच करा, सकाळपासून झाडपूस करा, हे करा ते करा. रातच्यानं इथं मुक्कामी राहा. हे छोटे तरी लवकर येते, लवकर जेवून खाऊन हे ते सगळं. नुसतं यायचं तर निरा म्हणलं बस, असं दिवसभर असंच चालते. सांगा लक्ष्मणराव काय करा आता, याचे लग्न होईल नाही यायला काय अनुभव नाही. अरे घरी हे पा मला सुकान दोन घास नाही जात ना बा. किरकिर किरकिर हे आणा ते आणा. लग्न व्हायचे तुमचे म्हणून तुम्हाला काही माहित नाही याचा अनुभव. मग इथं कसं माणसाला 2 घास शिल्लक धकते, म्हणून आम्ही इथं आल्यावर मस्त न्यायला मारतो असं आहे ते. काही सांगू नका तुम्ही. मग काय तर लक्ष्मण सांगत जा रे. काही कामं करत नाही काही नाही म्हणलं. हे सलाद कापणं हे ते सगळं आमच्या इकडे. मी इकडे हिशोब ठेवत जाऊ का म्हणलं, बाकीचे काम करत जाऊ. जाऊ दे आता, संसारी माणसं आहेत होती मागं पुढे काय चालतेच आहे. जाऊ दे आता, तुम्ही संटे माणसं आहे, तुम्हाला काय बे चालते जा तुम्ही कामं. जा आता लागा कामं कमी लागा. असं आहे मला काही असंच आहे ना. मग काय ते. करा जेवण करा. खा सुकानं खा मस्त आरामानं. या तिकडे. हाय पण लेखायचे नाही का, दोघे कलाकारच आहे. पण आलू पोंगे येत असा ते छोटे येत असा. निरा म्हणून मागच असतात आपल्या. पण आता जाऊ दे, हाय पण लेखाय स्वभाव चांगले आहेत पण नाही का. आपले अर्धे कामं तेच करते, काय करावं नाही. मला त्या बा कदरही द्यायची. आता ते छोट्याची परिस्थिती घरची काही बरोबर नाही. आता बुडा आला तालावर नाही काय, दारू सुटली का नाही बुडीस त्याच्या. त्या दिवशी सांगितलं जेवता जेवता खाऊ अलबती सांगेन ते. म्हणजे बुड्यानं दारू सोडली म्हणे. आता लेखाचं म्हणे बहिणीचं लग्नाचं टेन्शन आहे म्हणे. आता काय करावं काय नाही पाहून राहिलो म्हणे. एक पोरगं आलं म्हणते बापा, आले कोणतं बेवड होतं म्हणते ते, कॅन्सल झालं म्हणते. हो रे बा, लय दिवसात माझ्या मनात होतं. आता तुम्हाला आता विषय काढा नाही काढा मला वाटे बा, काढावं का नाही. ते गेले का, ते इथून गेले वाटते नाही का. तर हे बा आपलं याची छोट्याची जे बहीण आहे ते जर समजा आलू पोंग्याला जर दिली जमणार नाही का. हे जर सोयरी जर झाली तर काही जमणार नाही का. आम्हाला का माहित नाही. आम्हाला वाटे ना, आम्ही ज्यावेळी भेटीला गेलो का नाही तर वाटे आम्हाला म्हटलं काढा का विषय का. आम्ही दोघांना केलता बी साडवान विषय. एक दिवस म्हणूनच म्हटलं लेखाचं मला लागत होतं ते विषय काढा नाही तुम्ही. मग काढला कोण नाही म्हणलं. मग नाही लक्ष्मण भाऊ, आपल्या जण बा फालतू आहे ते संबंध खराब नाही झाले पाहिजे त्याचे. आता त्याला पसंत येते नाही त्या छोट्याच्या घरच्या आईले. आपण काय सांगू शकतो त्याच्यात. मला तेच वाटे मला आपण म्हणावलं कारण कसं काय त्याला काय पट्टे नाही पटत. पण विषय काढा लागते. आपल्याला कसं करून मागं पुढे जरासं 1-2 दिवसात विषय काढाच लागते. पाहा म्हणून तुम्ही त्या छोट्याला विचारा, आम्ही आलू पोंग्याला विचारतो. पायरे म्हणतो बा एखादं लग्न घेऊन काही करतं काय करतं असं तसं विषय काढून घेऊ. बरोबर बरोबर पाहतो मी छोट्याचा विषय काढतो. एकदम तर काही म्हणत नाही म्हणतो आलू पोंग्यासाठी. तर एखादं पोरग पाहिले काय म्हणतो काही करतं बहिणीचं लग्न असं तसं. पाहतो जरासा मिळवून जमलं मग काढतो झोको विषय. पाहता ते जमच लागते द्यायचं. मग काय आलू पोंग्याच्या रोज आता हातानं इथं खाणं पिणं रोज धाब्यावर राहते काय त्याची येले पावल्या जात नाही आपल्याला. मग काय आपलं मस्त दिवसभर आपलं काम करणं, संध्याकाळी आपण घरी जातो आनंदानं. ते बिचार एकटंच राहते इथं. ते मला खराब वाटून राहिलं त्याचं. एक तर मग छोट्याच्या मागे टेन्शन आहे त्या बहिणीच्या लग्नाचं. ते मोकळे होते कायले जास्त खर्चात पडायचं होय नाही. एखाद्या मंदिरावर लगायचं हार टाकले की जा जिकडे तिकडे. अशा पद्धतीने त्याचा काहीतरी मेळ बसवा लागते पण आपल्याला. पहा जरा हो हाय गे चांगले दोघे जण आहेत. करून टाका यायला काय जवळ मिळून या दोघायले. मस्त पट्टी यायचं. फक्त आता एक खेप तुम्ही तेवढं द्या तिकडे बार उडून. बरोबर पाहू ना आता. आज तर काही काढू नका सध्या. उद्या आपण बरोबर विचार करू. तुम्ही तिकडून रेटा मी इकडून रेटतो. छोट्याची इकडून झाला आता तुम्ही तिकडले मी इकडला पाहूला काय होते. मीनाबाईचा योग येईन काय सांगा आता. डिसेंबर महिना सटकला आता जानेवारी फेब्रुवारी मग काय मग झालं मग गेलं पुढच्या वर्षीवर. आता हाय छोटू तेच विषय मी तुला आता सांगणारच होती. होते बाबा यायचे म्हणलं आले की मग दोघांना देखता सांगतो. पण म्हणलं कसं आहे एक स्थळ आहे म्हणजे चांगलं. हो ते ब्लँकेट वाला एक माणूस आला आज सकाळी. बोलता बोलता कसं त्यानं सांगितलं विषय असं पोरग आहे म्हणे. नंबर गिंबर हे पोराची जन्मतारीख विचारली. पोरग गिरग बसते चांगला आहे म्हणजे पोरग. का असं काही मी गेल्यावर आलता का. तू गेला नेमका आणि ती माणूस आला विकाले. तर म्हटलं माणूस गिरं चांगला आहे ते. आणि एक तर कसं पोरग चांगला आहे म्हणते. 4 एकर जमीन आहे म्हणते. मोठा बंगला आहे म्हणते त्याच्या घरी. कोणत्या तरी आपल्या हॉटेलमध्ये काम करते म्हणते. असं हो का. पण म्हणलं त्याला पसंत आलं पाहिजे आपलं हे कुणाचं घर आणि हे ते. एक तर आपली बहिणी कसं आता 8वा वर्ग शिकेला. पसंत केलं पाहिजे त्यांना. आता ते सांगितलं का त्याला मग आपलं असं आहे म्हणा बा.
एवढं काय विचारतो रे भाऊ मी तुम्हाला विचारल्याशिवाय मी काय आता बाकी पुढे पाय टाकणार आहो? तुम्ही पहा आता फक्त त्यानं तेवढं गोष्ट कानावर टाकली तर आता ते पोरग हो म्हणते नाही म्हणते ती पाहते ते पुढचं पुढे आपण काय आता एक तर आपण पोरगी काय दिली का आणि त्याने काय केली का फक्त मला वाटतं बा हो त्याने विषय काढला त्या बाबा सांगितला तुम्हाला जर वाटत असेल तर त्याला फोन करून देऊ आपण मग दिवस घेऊ. हो ना, पण त्याचं पोरग काय हॉटेलवर आहे म्हणते नाही काय महिना गिना काय विचार नाही त्याला काय नाव काय त्याचं काय नाव सांगितलं बाबा त्या माणसानं आता काय मला तर काही आठवण नाही राहिलं बा. सुदामा म्हणे पण पोराचं नाव सुदामा आहे म्हणे बाकी वाढ नाव तर काय आठवणीत नाही. सुदामा नाही का? हो ना, आता एवढे धाबे आले आता माझ्या ओळखीचे आहे पण मला कोणी सुदामा दिसला नाही का? असं असं हो का? बरं काय महिना गिना काय म्हणते ₹1000 महिना आहे म्हणे बाबा त्याले. मग काय तर चांगला आहे म्हणे पोरग गिरग निर्विस नाही आहे पोरग असं काही म्हणजे शोक नाही काही नाही असं सांगे बा तेव्हा. बरं पाहा लागेल म्हणा तसं काही हरकत नाही पण बाबाला विचारतो एक खेप बाबांनी जर हो म्हणलं तर त्याला आपण उद्याचा दिवस देऊन देऊ. हा बाकी खोल फिटिंग तर मी करतोच त्याची कारण की आता आपली हॉटेल लाईन आहेस त्याच्यानं आपल्या वैके पाय का सगळे धाबे आल्या संघ आहे सुदामा बा कोण होय का होय याची मी माहिती घेऊन घेतो बरोबर. मग तर फारच चांगलं तर मग मी काय म्हणतो बाबा आले की मग दिवस घेऊन घेऊ का उद्याचा पटकन कसं चहा पाण्यावर आपलं निपट्टे म्हणे ते म्हणे काही असं जेवणाचं करूही नका म्हणे. नाही जेवणाचं काही नाही म्हणा जेवण करू आपण कोणत्या पाहुणा हो त्याचं काय आपण काय उपाय थोडी पाठवणार आहोत. पण बाबाला आल्यावर विचार तू नंतर मग त्याला फोन करून सांगून दे की बा या भाऊ द्या हा मग पाय त्याला पुरतात एक खेपना पाहिला चेहरा पाहिला की मग बात तो तुम्ही कोण होय काय होय बरं तसं करतो नाही का बाबा आले की मग त्याला विचारून हो पाहतो काय करायचं. चालते ना मग काही हरकत नाही बा फक्त बाबा आले की विचारपूस कर आणि त्या कोण ते ब्लँकेटवाला त्याला फोन करून दे म्हणा बा जे काय असेल तुमच्या हातात सगळे 4-5 जण 5-6 जण काय 8-10 जण जितकी येईन तितकी आणा म्हणा बा एखादा म्हणा म्हणजे कसं नेहमी काही आपलं होणार नाही म्हणा हो त्याच्या जर एक खेप आपली मीना पसंत आली की मग आपण पाहू पुढचं काय होते तर एका झटक्यात कुठे जास्त टाइमपास करायला पुरत नाही नेला जाणं येणं. बरं तसंच बनला लागेल मग त्याला नाही का कडक धडक. आपल्या परिस्थितीचं आधीच सांगून देऊ त्या माणसाले म्हणा बा आमची परिस्थिती द्या घ्यायची काहीच नाही आहे फक्त म्हणा बा काहीतरी आम्ही पाहुणे जीव घालू शकतो म्हणा याच्यापेक्षा काही आमच्यावर बजेट नाही सोनं नाणं कपडा लत्ता बस एवढं काही आम्ही करू शकणार नाही. म्हणा ती बोलतो मी काही संग बरं पाय तुम्ही काय आहे ते काय नाही. बरं कर तू स्वयंपाक कर तोपर्यंत येतेच बाबा मी येतो बाहेरून जरा हो ठीक आहे मग. हॅलो हा बोला म्हणलं कोण बोलत आहे. दादा म्हणलं मी बोलत होती म्हणलं ते सकाळी तुम्ही आपला सोयरीकीचा विषय काढला होता ना ब्लँकेट घेऊन आले ते बेडशीटा दिले ते बाई बोलतो म्हटलं तर आता कसं आताच आमचं विचारपूस झालं हो आता पोरगे आलं त्याचे बाबा आले तर म्हटलं उद्याचा दिवस तर नाही म्हणा पण परवाच्या दिवसचा जमन का त्या पोराचं. परवा म्हणता का बरोबर मी सांगतो ना मग तसं त्याला तू मग सांगतो मग हो परवा चालते काय असं त्याला काय आता कोणत्या दिवशी मालकाला सुट्टी त्याला आता उद्या अचानक म्हणणं बरोबर नव्हतं सुट्टी काढून मग कसं येत होतं ते. तेच झालं आता आमचे पोरग तेच म्हणे की बा आता उद्याच्या उद्या सुट्टी कशी मागावं आधी सांगा लागते मालकाले तर म्हणलं मग उद्याचे दिवस ते काही येत नाही मग परवाच्या दिवशी मग तेही मोकळा राहते तर म्हटलं मग परवाचा दिवस घेऊन घेऊ मग या मग काय किती जण आहेत. हो ना मी करतो फोन त्याले आणि बाकी कोण आहे त्याची आता मी तर हाऊस समजा त्याचा मामभाऊ अजूनही समजा आहेत ना सोयरी गिरे तर सगळेच समजा त्याचे काका गिका आहे ते सगळेच एकाच फेरीत सगळे आपले जे काय 4-5 लोक 5-7 लोक असतील ते घेऊन या म्हणजे कसं आहे आम्ही आता कसं मजुरीवाले लोक दिवसभर हातावर पैसा कमावा लागते बाबा म्हणलं कसं जास्त दिवस नाही चालत. हो ना आम्ही कामाधंदे आलेच आहो ना आम्हालाच कुठं रिकाम पण आहे हो तर हे बा मी तुम्हाला सांगतो बरोबर काय नाही तर परवाचा दिवस समजा मी त्याला सांगून देतो क्लिअर समजा तरी एक खेप मी तुम्हाला अजून फोन करून देईन बा पक्क. बरं चालते आणि फक्त म्हणलं कसं एक सांगत होतं तुम्हाला आधी सोयरिकीच्या तर कसं आहे बाबा आमची परिस्थिती तुम्हाला माहित आहे कुळाचं घर आहे काही जमीन नाही जुमला नाही तर कसं आहे आता जागेवर आलं आमचं काम तर म्हटलं पोरगी आहे बाबा आमच्याजवळ आमच्याकडे नाही पैसा आदला तर म्हणलं कसं हुंड्या पाण्याचं कपड्या लत्त्याचं सोनं नाणं मोठं लग्न असं काही आम्हाला झेपणार नाही बाबा तेवढं त्या पोराला सांगा मग. सांगतो ना मी समजून सांगतो त्याला पोरग तसं लय समजदार आहे ती असं काही म्हणणार नाही ती काही पाहू काय होते काय नाही तर पहिल्या आता दिवसाचा आता तुम्ही दिलं परवाचा तेवढं पाहून घेऊ एक खेप तर आलं पसंत पहा नाही आलं तर राहिलं. हो बरं हो ठीक आहे मग ते कसं आधी सांगितलं बरं राहते ना नाही तर मग कसं सगळं लोक मग पाहुणे आले गेले हो त्यापेक्षा बाबा आधी असंच आहे आमचं. बरं आहे जे आहे खरं ते सांगितलंच पाहिजे हो ठीक आहे हो ठेवतो मग. कोणाच्या सोयरीकीत पडलं तुम्ही काय ब्लँकेट विकता का सोयरी का करता. अरे आता हे आपलं आलू पोंगे सुदामा हो आता त्याला सुदामा म्हणा लागते हो आपल्या तोंडात आलं ते आलू पोंगे तिथं म्हणावं तिथं फालतू हसावाजानं तर आपल्या सुदामाचा आहे की नाही सोयरिकीचा विषय काढला म्या पोरगी चांगली आहे तर त्याचं आला आता फोन हो आता यायला फोन करून देतो आलू पोंगेले म्हणतो बा तू परवा दिवशी तयारीत राह. पहा ना बाबा मग जुटलं तर फारच चांगलं तेवढं पहा बाबा तुमच्या आजोबाचं काही ना काही. हो ना शेवटी कोण आहेस कोण दिले त्याचा काका आहे तिकडे गावात ते काय पाहणार आहे ती एका मंदिरावर असते हो आता हे सगळे मुले एक कट्टा कर लागवर हो सगळे आनोफान आहेत
चिमणरावली घ्या लागन जरासा तालतंबोरा दिसलाय पाहिजे ना आहे बा पाहुणे हा नाही तर कोण आहे त्याच्या मागं पाहतो आता काय म्हणते त्याला सांगून देतो बरोबर आणि लागतो कामोकामी. काय निरूप आहे काय सांगा आता नाही का हो मला तर वाटते दिलाच तसा दिवस नाही का. हा हॅलो हां हां बोला ना बोला म्हणलं बोला. अरे बोला काय तारीख घेतली ना म्हणलं दिवस घेतला म्हणलं आत्ता फोन आला होता पुरीकडच्या हिचा परवा दिवशी या म्हणे तुम्ही 2-4 जण जे काय असतील ते एका दमानं जास्त काही म्हणजे टाईमपास नाही पाहिजे म्हणते. तर कसं काय तू ते काका कुठं आहे कोणत्या मंदिरावर त्याला फोन करून दे आणि परवा दिवशी तयारी ठेव उद्या मालकाला सांगून दे उद्या दिवस काम कर परवा जातो म्हणा मी. बाबा योग चांगलं म्हणलं का नाही का दिवस दिला नाही असं असं हो का परवा दिवसचा बरं मागतो ना मग उद्या सुट्टी मागतो काकाला फोन करतो मी हो या म्हणून हो झालं मग तुम्ही चालता मग तुमच्या शिवाय का. मी तर येतोच ना रे वा जास्त भरती दिसली पाहिजे ना मग काय याच्या मग कोणी आहे का नाही म्हण चिमणरावले घेतो संग आणि अजूनही पाहतो 1-2 गाडी फुलच भरून घेऊन जाऊ लेकाची. हो फक्त कापटं नको काढू द्यायचं हो ठीक आहे आता तर तुम्ही काय करा उद्या तुमची ओमटीच घेसा ना मग हा तुमची गाडी घेऊन घ्या मग परवा दिवशी. हो हो बिलकुल बिलकुल हा परवा तू काय कर सकाळी धाब्यापाशी थांबजो हजर राह कपडे लत्ते जरा चांगले घेजो दे हा बूट गीट काय घ्यायचं ते घेऊन घे आणि परवा दिवशी आम्ही सकाळी येतो धाब्याजवळ चिमणरावचे घेतलं की निघाले मग. बरं 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 ठीक आहे ना मग काही हरकत नाही हो राहतो ना मी तयारीत ते काही वादा नाही. तेच म्हणलं मग हा हो माझ्या सासऱ्याला बी घेऊन घेतो संग हो तेवढंच बरं वाटते त्याईली बी हो चला ओके मग हा हो ठीक आहे आता झालं मग हा परवा दिवसचं पक्को. हो ना आता सगळे जण गेले नाही तर मग आता सांगितलं असतं लक्ष्मणरावले बॅ मग काय धाबा बंद झाला ना आता. बरं बरं ठीक आहे आता काही हरकत नाही मी सांगून देतो मग सकाळी आलेल्या त्याईले परवाची सुट्टी काढून घेतो.